चुकून चुकून खैच्या वाटेन चलतय पण काय करतलं कोणीही बघू नये इला इला सोरे काढायची पाहिलेली आता माझं हो सोरो खाता मी या सोरो खातय काय कोणीच आपली काय म्हणतात आणि काय गे बाई तुम्ही हसताशी माका बघून हा माका मायदा तुम्ही माकाच हसतालास ऐकलास तुम्ही हसा तुमच्या हसाचे दिवस इलेत आणि माझे बघूचे दिवस इलेत देवा शपथ बाबा केव्हा सांगा होते बाबा मला इतक्यात लगीन करू नको रे पण बाबा कसं ऐकता हा बाबा ऐकाच तयार नाही कोणावर लोक असा माहिती ती आता नाका दुटा झालंय बायल माणसाची जात येण्यासारखी वाढत जात रिया आणि ती ते आता जे पोर असत ते सुट सुट फुट करतले ऐकलं तुझे केव्हा गुटली उचलतले या माका नाही घातले आणि मी या तुका नाही घातले बाबा होणार तुझा आहे खरा बाबाच्या घरातून आमचे होत नसतो कसा लोकांचे कपडे धुवचे त्याचे घडीये मारूचे त्याचे हरान देवचे बाबाच्या घरात असताना सकाळी उठला फाटले लोकांचे सगळे कपडे जमा केले आणि आपला नैवर गेला नैवर जाताना होतो रावणाचं सोपलो लयच आवड मेलो लयच आवड सगळे त्या पोपट होणारच ओळखतो किती यांनी बघल्या मी जात येता ते काजीच्या टंगशेर चढलो काजीचे टंगशेर नुसतं चढान बसाना काजीच्या टंगशेर चढलो का जैसून शिटीये फुगवाक सुरुवात केल्या आणि शिटीये कित्या फुगवा तुम्ही म्हणता शिटीये कित्या फुगा आता यंदा चालला कपडे धुवून त्याका वाकान बघू गावताला मनानच चाल शिटीये मारी देवाच्या आणि बाबांनी सांगण्याचाच खरा झाला बाबा बोलता बाबा भो ये माझा लगीन करतोय ना माझा लगीन कर पण कसा आता आम्ही लोकांचे कपडे धुतो उद्या निदान 4 दिवस 4 घास माका सुखात खाऊ तुझ्या असं काय तरी बघ पोरा म्हणलो काही काळजी करू नको तुझा मी व्यवस्थित लगीन करतोय आणि झाला बाबांनी माझ्या लग्नासाठी नाव पडले बाबांनी नाव पडल्याबरोबर आपा आहे तो लय मोठो पुढारी सगळे स्वर्गती योच करी होय होय आणि काय झाला माझ्या सकाळी उठलो जो तो आमच्या घराकडे येतो बाबा म्हणालो रामा चढवाचं लगीन करतो काय रे बाबा आपलं साधं म्हणून आलो होय चढवाचं लगीन करतोय पण याच लक्षात छे माझा चेडू कसा चवळीची शेण कसा टपटकीत दिसता त्याका होवळे तसंच घेऊन ये अरे म्हणालो की त्या काळजी करतो माझ्याकडे काय स्वर्गती थोडे असो त्या काही एक काळजी करू नको तुझ्या चढवा एकदम व्यवस्थित शिरून गो बघून हाटते आणि इतक्यात न परवा म्हणालो तुमच्याकडे स्वर्ग घेऊन येतोय झाला यांनी सांगले आणि परवा घेऊन येतोय आणि परत संध्याकाळी येऊन सांगलो नाही उद्या म्हणालो पाहुणे येतले हा अरे देवा उठला उद्या पाहुणे येतले आणि आम्ही काहीच तयारी करू नाही आणि काय सांगतोय तुमका बाबा म्हणालो पोरा भाऊ तो आपा सांगायला गेलो आता तो स्वर्गात घेऊन येतो तेव्हा तिया काय कर पाहिजे व्यवस्थित टकटकीत जाऊन राहू मी याला आजबस करत तर निराकत नाही निघतले कसा आपला स्वप्नात रंग येतो झाल्या माझं लगीन जातला माका बघू गेले का माका पसंत करतले लगीन जाता लगीन झाला का संसार करतले संसारात 4 पोरा असतली ती माका आई म्हणतली माझ्या भावाक बाबा म्हणतले मी आपला स्वप्न रंग येतोय रातभर टाकला तर मी जाग नाही या कुशी वरसून त्या कुशी वरसून या कुशी पाठपाठी कोंब्या नारळ मारल्याबरोबर उठले जा नारळी त्याची आग घातली नारळी दाग घातले बरा तपीलवर पाणी तापवलं व्यवस्थित बडा झालंय दिलं आणि आईची आईचा लहानपणीचा पातळा होता आई नाना असताना नाही हा मिया नाना असताना आई गेली वरती आणि मिया रवले खालते हो आईचा लहानपणीचा पातळा होता व्यवस्थित लपेटून घेतल्याने म्हटलं पाहुणे केव्हा येऊन वाट बघू लागले बाबा बोलता पाहुण्यांना हल्लं काय बाबा म्हणालो कोणा काही काळजी करू नको पाहुण्या काळजी फॉ वाढून ठेवले ते फॉ भिजवून ठेव आणि चायचं टोप चुलीर ठेव झाला मी आपले फॉ करून ठेवलं चायच्या पातेल्या ठेवले चुलीर आणि वाट बघतोय दुपार जाऊन गेले तरी पाहुण्यांची जाग नाही आणि आपाची जाग नाही मी सकाळपासून काही खाऊ नाही होते किती समजा मी बेगीन फॉ खाला पोट मोठा दिसता आणि नपास केले येतो काही खाऊ नाही होत मग होता मनाने
पाहुणे केव्हा ते म्हणे माझ्या पोटात ते कावळे आडव लागले केलेले भोग त्यावर ते माका घेतले बाका बाका व्यवस्थित झालं कोणते दामीवर पाणी पियाले टुमटुमे जाणवलं तर केव्हा ते होणे पाहुणे इतक्याने हापाचा वाटकायला गुडगुडू करेल फळ्याच्या पेढीये हळून आपटल्यात आणि आपा एकदम लोट्याला जुडी मारल्या यसला तयार हा काय रे बाबा म्हणालो केव्हापासून माझा पोर तयारी करून असाल की असं एक आणि पाहुणे खोय असो ते काय बनवलं एक पाहुणे येत त्याबरोबर मी टकटकीत झाले खिडकीचा दरवाजा उघडले आणि आपला बघते पाहुणे कैसून येतात काय म्हणा बघले तर काय पुढे चला होतो तू काय विचारतास होय देवा शपथ बघल्याबरोबरच मी आपला चक्रावले काय झाला पुढे चला होतो त्याच्या कपावर काही येत नाही सगळा सुळसुळीत आणि देवा होत ना आता माझा भाऊ व्हायचा असा कोण जाणार पाचशे योग चला होतो यदा मोठा पगडा बांधलेला भोतूर यदा सट्टा कला होता हो आणि धोतार नेतो आणि आपलं चालत हा तेव्हा स्वर्ग ते करून येत भाऊ भाऊ येत कोबरी बिगिरी बाणाने व्यवस्थित धोतार बितार नेसानी येणार इले पाहुणे एकदा वरते इले बाबा म्हणाले पोराच्या त्यांना पाणी आणून दे पाणी आणून त्यांच्या पाया पडले बाबा म्हणून तुळशीच्या पाया पडले आणि झाला आता म्हणालो तुम्ही यांच्या तुमका पसंत असलं तरच होय म्हणा नाही तर आपला मी या सांगते म्हणून होय म्हणशात हरकत नाही होता मी विचार केले बाबा म्हणालो पोरा तुका पास लागो मी आपला विचार केले की त्या इल्ल्या गंगेत नांदाला बाळा मग हिरा काढला आणि तसाच रवलंय तर काय करशील पुन्हा म्हटलं होय म्हटलं मी या होय उठल्याबरोबर पाहुण्याने जोरच केल्याने म्हणाले 4 दिवसात लगीन करून टाकूया काय 4 दिवसात लगीन म्हणजे काय गडबड नाही पाहुण्याची बाबा होता विचारत आहे का बेगीन घाय मारतात ते म्हणाले तसा काय नाही असा आम्ही बेगीन घाय कित्याक करतो पहिले आमचे काजी बेनूचे असत काजी बेनूक माणूस कोण नाही असं आणि पुढे माणसा गावाची नाही सगळी गेली काम गेली लग्नात कोणी दिली माझ्या लक्ष दिला यांच्या घराकडे काजी बेनणारा कोण नाही माझ्या बरोबर लगीन केल्याने काय याचा माणूस गावला बरा असं हरकत नाही झाला लगीन ठरला आणि लगीन हो लागला मोठी तेव्हा दमाच्या वरात काढूची पद्धत हो जो तो आपलं नाचता हा कोण मुसकेच्या झाडकेतून बाहेर सरता हा कोण घरणी काढून बाहेर सरता हा कोण कुडीच्या काढून बाहेर सरतात इथलं जाता वाजया मका नाचता काय नाचायचा सकाळपासून आम्ही उपाशी असतो ते तू कोणी विचार करणार नाही नाचायचा झाला सांग जायचं नाचले ही रणटुला कंटुला झाली त्याने आपली गाणा धरलेली 4 बायमांना शिल्लक ठेवली काका म्हणाले येतो कोण हळतो दिसता तर तुझं होलो आणि धरलेली दरवाजा उघडले त्या पुतुला ढकलून दिली ओके बाई आणि माका सांगले दार पिया उघडू नको भाऊ येतलो दार उघडतलो तुका प्रेमान साथ घालतलो पदर वरते करतलो तेव्हाच पिया बोलायचा मी आपला झोपाळा होतो त्याच्यावर बसलोय आणि वाट बघतोय भाऊ माझं केव्हा येतो आणि मला साथ घालतो केव्हा माझ्या राजधानी तरी भावाची झालंच नाही जेव्हा होता या असा कसा नुकता लगीन झाला तरी भाऊ अजून येणार झोपाळा आणि काय सांगतो रे गोपाळ माझ्या रात्री आरड पडली बरे होता रावणाची सतलो जाऊ नाही काय का परत एकदा सांग घातले मग माझ्या लक्षात दिले हे आमचेच कारभारी असलेले दार ताड केलेला असा हातान धकला आणि येवा पुढे या बापी काय बोलता हातान धकलूचा सांगून पाय लावल्या जो पाय उचलल्याबरोबर दुसरं पाय उचललो बापी माझ्या पुण्याचं छगांचे बोलतो थोडी द्यावा एका लग्नाच्या पहिल्या रात्री चला गोपाल नाही येतो झालो ना गोवा जो करतो माझ्या बरोबर संसार करतो देवाशी पोचतो तेव्हापासून रडतोय ना आणि संसारात एकदम कंटाळले तो एका किलो देवाच्या कोणाकडे जाय आणि कोणाकडे विचार वाटे नुसतं चलाग लागले पुढे चोरे करायची बाळी देवा शपथ वैतागी
बायको